गुड मॉर्निंग प्रमोद. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला आम्हाला तुझ्या घराची सैर करायची आता. नितीन आलेला आहे सगळ्यात पहिला, म्हणजे मागून पहिला आलाय तो. बॅग ठेवतो आता, तोपर्यंत आपण जरा घर पाहून येऊ. सगळ्यांच्या झाल्या. तुझी काकू नमस्कार. हे प्रमोदचं घर. प्रमोदने अगदी अत्याधुनिक AC, कूलर हे सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. फॉल सिलिंग केलं त्यामुळे गरम होत नाही अजिबात. नाही गरम आहे. किचन, बेडरूम आणि आता आपण चालू आहे मार्केट. चिकू, लिंबू, आंबा आणि केळी. केळ्याचा घड सुद्धा लागलेला आहे आता. मोसंबी पण पडलेत बघ. हे मोसंबी आहे का? अरे हा, हे मोसंबीचं झाड आहे. इकडे पण पडले. आणि हे आहे मोसंबीचं झाड. हे पहा इकडून असं काय चिकूवर झाड बाजूला होतं, आता बारीक बारीक पडले. मस्त चालत रे मोसंबी. चिकूवर पण बाजले होते, हो का? आता बारीक बारीक पडत आहेत. चिकू पण आहे झाड. तिकडे नारळी आहे, आंबा 2-3 आंबा एवढे. आंबे आहेत पण काय अजून आंबा दिसला नाही आपल्याला. आणि केळीचं घड लागलेलं आहे, मस्त केळी. चांगला घड लागलाय. आणि तेव्हा मस्त लिंब आले. आणि इथून पावसाचं पाणी असं येतं ते या भिंतीलगत जातं आणि मग पुढे गेल्यानंतर एक खेकड्यांची वसाहत सुद्धा आहे. थोडं शांत राहूया, बाय चान्स दिसले तर पाहूया. एक शिल्लक आहे, बाकी सगळे आपल्याला पाहून नुकतं जाऊ शकतात. अजून 1, 2, 3, 4. आणि हे काजूचं झाड मस्त आलेलं आहे. पेरू आहेत. पेरू खूपच उंच गेले. हां चल. नितीन आवरा म्हणणार हाच तो नितीन. लवकर आवरून झालंय तर हल्ला ना लगेच. चला आता निघूयात. जुनं असं कौलारू वडिलोपार्जित असं घर आहे. तुटलं बघ प्रमोद. आणि हे फणसाचं खूप प्रचंड मोठं झाड होतं. वरती फणस पाहू शकाल ते टॉपवरती. हे यंदाच्या पावसाळ्यामध्ये तुटलं आहे. फांद्या सेपरेट केल्या हे काय. इथे सुद्धा तुटलं आहे, परंतु फणस लागलेला आहे तरी देखील. 2 फणस दिसले. आणि आता आपण चाललो आहोत पाणवठ्यावर, कारण गावी अजूनही याच विहिरीतलं पाणी पिण्याकरता वापरतात. या आजूबाजूला जेवढी घरं आहेत 15-20 घरं हेच पाणी वापरतात. छोटीशी विहीर आहे पण एक्सक्लुझिव्हली पाण्यासाठी वापरली जाते. पाण्यात रिफ्लेक्शन दिसतंय. विहीर बांधली मस्त. इथे भाताची खाचर आहेत. ते भात शेती होते. इथे आहे भातच आहे ना. हो चला. साग श्री वाघोबा प्रसन्न टेम्पो. चला आता आपण गावावरून निघतोय आता गोव्याकरता. आता ऍक्च्युली आपण गोव्याला निघालो. कालपासून मस्त जायचं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. त्या मंदिरावाल्या बाजून जाणार आहे का?
पण भात खाचर आहेत. तर ही लागवड झालेलीच आहे. पक्ष्यांचा थवा बघ. हे टिपिकल कोकणी पद्धतीने दुमजली असं घर. पोताची वाडी. काय कसा मार्ग जाणार होता आता पण सांगितलं. आता आपण इकडून लोटे MIDC झाली की चिपळूणवरून सावर्डेहून राजापूरवरून कुडाळ, सावंतवाडी आणि मग पणजी. अरे वा, फायनली पणजी आलं. हे आपल्याला माहिती असलेलं नाव आहे. पुढं आलो. आणि अशा रीतीने बोलता बोलतो कॅमेरावरती बोलता परत रिवर्स आलेली आहे गाडी. आणि इकडून कुठून गाडी घालते आता नाही, आता ते तुला तिकडे रघुवीर घाटात नेणार होतं. ह्याच्यासाठी रघुवीर घाटात तुला तिकडे बांबुल्ला रोड होतोय ना आपल्या ह्याच्यासाठी गावाला. अति घाई बंद. आपल्याला लवकर नाही इथे गावाचं मंदिर आहे. आणि हा MIDC जी आहे लोटे MIDC. आपण लोटे MIDC मधनं जातो. धुकं आहे बाहेर मस्त पाहिजे. ढग आलेले आहेत. काल दिवसभर पावसाने हैराण केलं, त्याच्यामुळे काही करता आलं नाही. आज आपल्याला सीमेची वाडी समस्त रस्ता आहे. गोप्रो किती कॅप्चर करू शकेल माहीत नाही, पण असे मस्त ढग असे खाली आले आहेत डोंगरासभोवती. आणि अख्खा डोंगर झाकल्यासारखं आलं. काल झालेल्या पावसाने ओढ्याला पाणी तर दिसतंय, खाचरं अजून भरली नाही. अरे मस्त ओढा आहे बरं का माहीत. मग मी आता आयफोननी किती कॅप्चर करते असं पाहतो. आता आपण परशुराम घाटात आहोत ॲक्च्युली. आणि धुकंच धुकं मस्त ना. परशुराम मंदिर आलं. परशुराम मंदिर आहे पुढे मंदिर पुढे अजून. जुनं मंदिर आहे. खंबा आपलं पण टाकलं संगमेश्वरचा. संगमेश्वर हे अजूनही मला वाटतं 6 महिने तरी चाललं. 6 महिने वर्षभर हे काम. पुढच्या मेपर्यंत हे कोकणातले 2-3च असे मोठमोठे पॅच तिथे काम अजून अर्धवट आहे. नाही तर बऱ्यापैकी रोड तयार आहे. मला वाटतं 70% तयार असेल आता. 70-75% रोड. अरे इथे 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 पण आहे ते. काम चालूच आहे, बंद नाहीये, पण ते एक पट्टा पूर्ण नाही करत आहे. अर्धवट करताय. ते स्टेप बाय स्टेप कॉन्ट्रॅक्ट दिले असतील ना. बघ इथं हे चालू आहे. आता हे केलं, हे बाकी. ते ज्या टप्प्यात ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केले नाही का, असं करत असेल ते कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे. एकच असतं तर मग ते एक साईड पूर्ण केली. या साईड वेगळा कॉन्ट्रॅक्टर, त्या साईड वेगळा दिली तसं नाही. 5-5 किलोमीटर 10 किलोमीटरला वेगळे वेगळे. नाही. मोठ्या बॅचला ठीक आहे 25-50 दिले, पण वेगळे वेगळे दिले. आला ना
सगळी आंब्याची बाग इथे लागू शेत 30-40 किलोमीटर. आंबा आणि काजू रत्नागिरी आता. आता आपण रत्नागिरीत प्रवेश केला. देवगड मध्ये का आपण राजापूरला थांबलो होतो ना त्याच्या अलीकडच आहे रे. तिथं 30 किलोमीटर अलीकड. हा मधला बेल्ट असणार आहे मग. भैरवनगर. 30-40 किलोमीटर आत गेलो ना हा. तर आता आपण लांजा क्रॉस केलेलं आहे आणि गोवा अंदाजे 180 किलोमीटर असेल इथून. 2 ते 2.5 तासामध्ये आपण गोव्याला पोहोचू. तर मध्ये आपला एक ब्रेक होता छोटासा पाय मोकळे करण्याकरता. तर आता आपण निघूया. लेट्स गो गोवा. नशीब आज पावसाने साथ दिली, आज पाऊस नाही. चला, आज नशिबाने साथ दिलेली आहे. अजून तरी पाऊस पडलेला नाहीये, जस्ट सुरू झालाय. गोव्यामध्ये थोडा वेळ तरी उसंत मिळाला पाहिजे, म्हणजे बीचवर राऊंड मारण्यापर्यंत तरी. बघूया. लेट्स गो गोवा. ठीक आहे, ऑन द कर. आपण गोव्यात आलो. सो फायनली वी हॅव रीच टू गोवा. पारा रोड. पारा 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 आणि फरा फरा. पारा रोड. मानायला काय जाते इथे दिसला का? हाच आहे, एकदम स्ट्रेट रोड आहे. हा. आता सर हाच आहे तो. स्ट्रेटच आहे, फक्त आपण हात वाकडा हा करतो. लव यू जिंदगी वाला रोड आहे. पर्रिकर काय रे पर्रिकर जंक्शन आहे ना, बघायचं होतं. ए अरे याच रोडने आलो होतो की आपण आज आलो असतो आतमध्ये. बाई नीती तसंच जाणार ना. अरे तू बघायचं नाही का त्याच्यात? तू नको तसं शॉर्टकट नाही मारत. जाऊ दे जाऊ दे, चल आता. मग ती मी सांगत कुठेतरी होतो तुला. जाऊन गाडी वाळू काढायला लागेल मला. अरे तू आहे ना तुझ्या बाईला पटवून ठेवलेले असणार आहे की होय. इकडून तिकडून घेऊन चल म्हणून. ते वाळू काढायला लागेल मग आम्हाला. इथे पेट्रोल पंप पण आहे ब्रिटिश. हो आला. हा पेट्रोल पंप 88 रुपये पेट्रोल, 96 रुपये, म्हणजे 10 रुपये स्वस्त आहे आपल्यापेक्षा. पेट्रोल 103 आहे. नाही आपल्याकडे 103. 103.7 आहे. 7 रुपये स्वस्त. पेट्रोल स्वस्त आहे जास्त. डिझेल काहीतरी 4-4.5 स्वस्त. वा. डिझेल टॅक्सेस मध्ये फरक आहे ना तो. नाही, पूर्वी लय व्हायचं. पूर्वी तर 50 रुपयालाच होतं. मंदिर 200 मीटरवर नाही 200 नाही, आपलं कलंगूट रेसिडेन्सी हा. इथनं 200-300 मीटरला नाही, जायचं. अजून 900 मीटर आहे. आणि हे इथंच समोर right. आता इथं right right. त्या चौकातनं राईट आणि त्या पांढऱ्या हा. गाडीच्या मागे घेऊन जा. त्या इथं पांढऱ्या right. गाडीच्या मागे एकदम सरळ. आता काय मॅप बी बघून पमेचं ऐकून एकदम सरळ घेऊन जा. अरे या स्ट्रीटला आलो होतो ना आपण. मी तुला ते सांगतो ना, आता हीच ती street. संतोष. हा मग तुला रस्ता लक्षात नाही, त्याला काय करायचं आता? आपण ते बीचवर जाऊन परत हा, गेलो होतो, गाडी लावली होती मग पार्किंगला. तुला सांगितलं तर तू. परत गेलो होतो. आमच्या प्रमोदला नंतर आठवतं सगळं. आता आपली 50 झाली ना. ते बापेची नाही अजून झाली आहे, पण ते अजून वय कमी आहे त्याचं. हा, ह्याची नाही झाली अजून, वय कमी आहे. ह्याची झालेली आहे. हा एकदमच कावळा आहे. नाही, याची आता होणार आहे. माझे असं आणि माझा काही संबंध नाही. बर पुढे एंट्री बाबा. चांगलं हॉटेल. सरळ सरळ अजून एकदम सरळ आता डायरेक्ट तुझी गाडी थांबेल बीचवरती, तिथंच हॉटेल. डिस्टन्सला हॉटेल केलेलं बरं का. पार्किंग आहे का तिथं? इसूजू आलो गोव्याला आलो. कलंगूट बीचवरती आलेलो आपण. डायरेक्ट बीचच्या जवळच हॉटेल आहे. 200 मीटरवरती. मी तेच म्हटलं झालं की तिथं गाडी थांबेल. 200 पण नाहीये, 50-60 मीटर आहे हॉटेल बीचवर. हॉटेल ते बीचवरच आहे. हा बीचवर एक्झॅक्ट बीचवरती कॉर्नरला आहे. ही समोरची लाल आहे ना वॉल, हा पुतळा आहे ना माणसाचा. बरोबर. बस इथं. ते बीचलाच आहे डायरेक्ट. ठीक आहे. हा. आणि ही जी कमान आहे ते हॉटेल आहे. साईडने गेट आहे बघ, थोडस राईट साईडला गेलं. लालवाली बघ, लालपरी. तोच
सही हॉटेल की आहे. सगळे ब्रेकफास्टसाठी म्हटलं ना Right, सागर right. गोवा, आणि right. कलंगूट रेसिडेन्सी समोर. ना. सो फायनली वी हॅव अराइव्ड टू अवर डेस्टिनेशन आणि फायनली जो प्लॅन केला आम्ही गोव्याचा अरे तो सक्सेसफुली गोव्यामध्ये सो आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 2 एक्झॅक्टली आणि आपण फायनली आपलं हॉटेल जे कलंगूट रेसिडेन्सी आहे राईट ऑन कलंगूट बीच इथे पोहोचलेलो आहे. गाडी पार्क करतो, पहिलं रूम आपण चेक इन करूया आणि नंतर भेटूया बीचवरती. Hi. We reached the Goa. आलो गोव्याला फायनली. आलो आणि एकदम बीचला. सो फर्स्ट लेट्स गेट द रूम. So we have arrived to Kalangut Residency. Now let's check in the room. गोप्रो आया. So this is the room. Let me show you. D6. That's the washroom. Dual bed, and it has got a partial sea view. This is the balcony. And that's the view. Reception over there. Swimming pool, and that's the restaurant. And that's the beach, Kalangut beach. In the front. पलीकडचं आलं का? तेच ना आपल्या शेजारचं. पण आपल्या ह्याला पार्सल आहे ना. आपल्याला पार्सल आहे आणि फुल दिला. क्वाईट अ बिग प्लेस. खूप सुंदर प्राईम स्पॉटवरचं हॉटेल आहे. काही इम्प्रूव्हमेंट पॉईंट्स आहेत पण लोकेशन अतिशय सुंदर आहे. मजा आली. मंगेशच्या नावाने मंगेशचं ॲप्रिसिएशन करायला. So that's the Kalangut Residency, GTDC reception. We have entered here and we are now going for the restaurants. More of the exact. कुठे बसायचं इथे की बाहेर बघायचं? हे एकदा बाहेर बघूया का? हा बीचला हे उलटा हा ॲक्सेस चांगला आहे आपल्याला. हॉटेल से सीधा बीच. सो वी आर अराइव्ड टू कलंगुट बीच और ये जो गोवा का साइन बोर्ड है बस इसी के पीछे अपना होटल है. That's the vibe. That's the Goa vibe. हम लोग साइड में खाना पीना बियर. देख तो लो पहले.